मंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब श्री धनुरे सर, तसेच महात्मा ज्योतिबा फुले व श्री हरिभाऊ शामराव फडाणे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब पी सेलार सर, तसेच आज आपण इथे उपस्थित आहात। आज महान अशा विभूती लाल बहादूर शास्त्री आणि महाराष्ट्राचे, भारताचे तसेच जगामध्ये सगळे उपस्थित असलेले असे सर्वांना नावाजलेले असे महात्मा गांधी यांचा आज जन्मदिवस। विद्यार्थी मित्रांनो, फक्त 5 मिनिटं तुम्ही शांत राहा। 11वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सहज सांगतो की 2 शब्द माझे शांतपणे ऐकून घ्या, हीच कृपया। कारण इथं मला तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शिस्त तुमच्यामध्ये असली तर मी बोलू शकतो विद्यार्थी मित्रांनो। कारण कोणताही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असते, म्हणून कोणताही कार्यक्रम घेतला म्हणजे झालं नाही, तर त्यामध्ये आपल्याला काहीतरी बोध घेता आला पाहिजे। हे त्या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो, म्हणून तुम्ही फक्त शांतपणे राहा, हीच तुमच्याकडून मी अपेक्षा करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणजे अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। कारण हा दिवस युनो या संघटनेनं आमसभेमध्ये सर्व बहुमताने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। कारण त्यांचे विचारच असे होते, महात्मा गांधी यांचे विचार पूर्ण जगाला तारू शकतात। कारण त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांना आपण राष्ट्रपिता असे म्हणतो। महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती, तसेच राष्ट्रपिता हे सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता हे सर्वप्रथम म्हटले होते। महात्मा गांधी विषयी मला असं सांगायचं, सत्य अहिंसा यांच्या प्रेरणा घेऊन विवेकशील असं त्यांचं जीवन होतं। परंतु त्यांनी वयाची 20 वर्ष हे दक्षिण आफ्रिकेमध्ये घालवली होती। कारण वकिलीमध्ये तिथे दादा अब्दुल्ला यांचा खटला चालवण्यासाठी तिथे गेले होते आणि तिथे त्यांनी तो खटला सामंजस्याने सोडवला। कारण कोणतेही वकिली असेल तर कोणतेही याच्यामध्ये सामंजस्य केलं तर त्याच्यातून यश मिळतंय, अशा सामंजस्याने हा खटला चालवला होता आणि त्यांना यश मिळालं। आणि तिथेच त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये असं जाणवलं की ते वंशभेद आणि वर्णभेद केला जातो, म्हणजे काळे आणि गोरे असा वर्णभेद केला जातो। आणि तिथे जे आपले भारतीय आहेत त्यांना कोणत्याच प्रकारचं जे मतदानाचा अधिकार असेल, इतर अधिकार त्यांना मिळत नव्हते। त्यांना एकत्र करून अशा चळवळी केल्या आणि एकूण 20 वर्ष तिथे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केलं। परंतु 20 वर्ष वास्तव्य केल्यानंतर त्यांचे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे दक्षिण आफ्रिकेत गेले आणि त्यांना म्हटले की भारताला आज तुमच्यासारख्याची गरज आहे। कारण तुम्ही 20 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये जेवढं तुम्ही